शेतकरी मित्रांनो, सीएमव्ही व्हायरस 100% तुमच्या शेतामधनं गायब होणार आहे, ही गॅरंटी माझी. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहेत सीएमव्ही व्हायरसवर. मित्रांनो, साध्या भाषेत कुकुंबर मोझॅक व्हायरस. तर मित्रांनो, हा व्हायरस आपल्या शेतात येतो कसं काय? तर जे वेलवर्गीय पिकं असतात, काकडी, दोडके, गिलके, हे जे पिकं असतात मित्रांनो, याच्यामधून जो कुकुंबर मोझॅक व्हायरस येतो, म्हणजे जे पानं कुकडे होतात त्याच्यामधून जर का मित्रांनो जे व्हाईट फ्लाय आपल्या शेतावर आले किडीच्या, तर त्याच्याने मित्रांनो जो सीएमव्ही व्हायरस आहे आपल्या शेतात पसरत असतो. मित्रांनो, आता तरी त्याचा काही एवढा प्रादुर्भाव नाही, एवढी टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. पण जे मित्र जुलैमध्ये केळीची लागवड करतात रोपांची, रावेर पट्टा माहिती आहे सगळ्यांना, त्यांना विचारून बघा सीएमव्ही व्हायरस काय आहे. पण आता तरी काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे. आता बरेचसे मी इन्फ्लुएन्सर पाहिले, असं करा तसं करा तसं करा असं करा, काहीच कामाचे नाही मित्रांनो. एकदम इक्वली खर्च करायचे, ते म्हणजे जो लावलेला खर्च आहे मित्रांनो तो इक्वली आपल्याला निघायला पाहिजे आणि त्याच्यासोबत जे उत्पादन आहे ते पण वाढायला पाहिजे, त्याच्यावर आपल्याला काम करायचे. तर मित्रांनो, सीएमव्ही व्हायरस आपल्या फील्डमध्ये आपण आता मगाशी स्प्रे पण काढला, 1 किंवा 2च झाडं दिसले त्यांना आपण उपडून शेताच्या बाहेर फेकून दिलं. त्याच्यानंतर मित्रांनो स्प्रे टाकलेला आहे सिलिकॉनचा स्प्रे टाकलेला आहे शेतकरी बांधवांनो. सिलिकॉनमध्ये काय असतं, त्याच्याने मित्रांनो जी पानांची थिकनेस आहे एकदम स्ट्रॉंग होते आणि जी व्हाईट फ्लायचे जे म्हणजे अटॅक आहे तो कमीत कमी प्लॉटमध्ये येतो. मित्रांनो, त्याच्यामध्ये 13-40-13 पण टाकलं होतं आपण आणि मायक्रोन्यूट्रिएंट पण टाकलं होतं. याच्याने मित्रांनो जी झाडाची रोगप्रतिरोधक शक्ती आहे ती पण इन्क्रीज होणार आणि वाढणारं जे उत्पादन आहे ते पण 100% वाढणार आहे. आणि त्याच्यामध्ये साधं एक कम्प्युटर टाकलं होतं आपण. तुम्ही पण साधं कम्प्युटर टाकू शकता, सुपर कम्प्युटर टाकू शकता, ॲक्टर टाकू शकता. जे साधे इन्सेक्टिसाईड आहे ते तुम्ही आरामाने टाकू शकता. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ड्रिप ॲप्लिकेशनातून आपल्याला रेग्युलरली मायक्रोन्यूट्रिएंट 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू, तुम्हाला माहिती आहे माझं काम कसं आहे, मॅग्नेशियम सल्फेट, युरिया 24-24-0, 12-61, कॅल्शियम नायट्रेट, हे मित्रांनो थोड्या प्रमाणात 8 दिवसात जायलाच पाहिजे. हे आपल्याला शेड्यूल बनवायचे, थोड्या प्रमाणात जायलाच पाहिजे. त्याच्याने मित्रांनो जी झाडाची इम्युन सिस्टीम आहे एकदम स्ट्रॉंग राहणार आहे आणि वाढणारं उत्पादन बी 100% वाढणार आहे. ह्या प्रकारे तुम्ही पण कामं करा आणि केळीमध्ये 100% यशस्वी व्हा. बघाल प्लॉट. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फॉलो नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय किसान, जय भारत.